हाय फॅमिली, आज तुमच्यासाठी मी घेऊन आले हेल्दी आणि टेस्टी भाजी. पोटांच्या बऱ्याचशा समस्या आहेत, त्या कशा दूर करायच्या भाजी खाऊन. हेल्दी आणि टेस्टी झटपट होणारी भाजी. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. चला तर पाहूया रेसिपी. ही आहे बघा मोगरी किंवा याला सोगरी पण बोलतात. त्या भाजीला तुमच्या इथे काय बोलतात एक कमेंट करून नक्की सांगा. ही बघा ही अशी दिसते. ही 4 ते 5 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर ही आता आपल्याला कशी कट करायची आहे म्हणजे तोडायची आहे ती मी तुम्हाला दाखवते. तुम्ही कापूही शकता सुरीने बारीक. आता ही मी कुकर मध्ये करणार आहे म्हणून अशी ठेवली आहे. ही झटपट भाजी होते तयार. कुकर मध्ये करायची आहे म्हणून मी इथे मोठी ठेवलेली आहे. आपण जशी गवार तोडतो तशी तोडायची आहे. आता ही कधी कधी बघा जून असते, त्यामुळे पुढचा जेवढा आपल्याला जून भाग आहे तेवढा काढून टाकता येईल तेवढा काढून टाकायचा आहे आणि कोवळी कोवळी आपल्याला घ्यायची आहे. नाहीतर जून घेतलात तर ती शिजणार नाही. हे बघा. आणि ही खूप हेल्दी असते. तुम्ही गुगल सर्च करून पाहू शकता. पोटांच्या ज्या तुमच्या समस्या असतात त्या सगळ्या दूर होतात. जर तुमचा समजा पोट साफ वगैरे होत नसेल तर ही भाजी तुम्ही खाऊ शकता. किंवा गॅसचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला तर ही भाजी खाऊ शकता. तर नक्की ही भाजी खा. आणि तुमच्या इथे काय बोलतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. खूप हेल्दी आणि टेस्टी ही भाजी होते. तर आपण इथे कुकर मध्ये करणार आहोत. ते मी इथे कुकर घेतलेला आहे जेणेकरून ही झटपट भाजी होईल. आता इथे थोडंसं तेल घालायचं आहे. इथे मी 1 चमचा राई घातलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा जिरं. त्यानंतर 2 चमचे चणा डाळ घातलेली मी भिजत. त्यानंतर 1 बटाटा घेतलेला आहे कापून. आता हे व्यवस्थित तेलामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. तेव्हा चणा डाळ तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आणि बटाटे पण आवडत असेल तर घाला. बघा. हा त्यानंतर कांदा घातलेला आहे आपण. त्यानंतर आपण घालणार आहोत टॅमॅटो. कांदा साधारण मी 2 घेतलेले, टॅमॅटो पण 2 घेतलेले मोठे आणि कांदे पण 2 घेतलेले. बटाटे आणि चणा डाळांनी टेस्ट येते म्हणून घातले मी. त्यानंतर थोडासा हिंग, त्यानंतर धना जिरा पावडर आणि थोडीशी कट केलेली हिरवी मिरची थोडीशी टाकायची आहे कारण आपण इथे मसाला टाकणार आहोत. त्यानंतर घरगुती तुमचा कोणता मसाला असेल तो टाकायचा आहे. इथे मी मालवणी मसाला टाकलाय आणि थोडीशी हळद. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं. आता ही भाजी झटपट होते कारण आपण कुकर मध्ये करणार आहोत. तुम्हाला समजा टोपात वगैरे करायची असेल तर तुम्ही ती बारीक चिरून घ्या, पण शिजायला थोडा टाइम लागतो म्हणून मी कुकर मध्ये करणार. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण. आता हे व्यवस्थित मिक्स करूया आणि यामध्ये आपण आता ही तोडून घेतलेली भाजी टाकूया. ही भाजी टेस्टी तर होतेच, तसंच ही छोट्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत माणसांपर्यंत ही आवडीने खातात. खूप टेस्टी होते. नक्की करून पहा. ही राजस्थानी भाजी आहे आणि राजस्थानी स्टाईल मध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. राजस्थानमध्ये ही अशी केली जाते भाजी, त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे. हे बघा. त्याची लोणचं पण घातलं होतं, तेही तुम्हाला मी दाखवेल कधीतरी. तुम्हाला जर आवडत असेल लोणचं, कमेंट असेल तुमची की लोणचं दाखवा तर नक्की मी दाखवेल. तुम्हाला हवं असेल ह्याचं लोणचं तर मी नक्की दाखवेल. कमेंट करून नक्की सांगा मला. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. भाजीच्या वरती येईल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यानंतर कुकरला आपल्याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. हे बघा 3 शिट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. 3 शिट्यामध्ये ही भाजी शिजून रेडी होते. आता बघा 3 शिट्या आपल्या झालेल्या आहे. हे बघा मीडियम गॅसवर मी 3 शिट्या करून घेतलेल्या आहे आणि आपली भाजी शिजून रेडी झालेली आहे. हे बघा. हे बघा. आता थोडीशी आपण ही शिजून घ्यायची आहे. आता थोडीसं पाणी यायच्यात म्हणून आपण थोडीशी शिजून घेऊ. बटाटा वगैरे तुम्हाला दाखवते. बघा परफेक्ट शिजलेला आहे. चणा डाळ पण बघा परफेक्ट शिजलेली आहे. त्यानंतर आता इथे मी खोबरं टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही नाही. आता इथे आमच्या मालवणी पद्धतीत खोबरं आवडीने खातात म्हणून मी टाकलंय. तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. आता थोडीशी मी आटून घेतलेली आहे. रस्सा टाईप आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता तुम्हाला भाजी पण दाखवते परफेक्ट शिजली आहे की नाही ती बघा. म्हणून मी इथे कुकर मध्ये लावली. तुम्ही टोपात करत असाल तर बारीक करून घ्या. ही आता आपली भाजी तयार आहे. आता ही तुम्ही
नाचणीच्या भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊ शकता. इथे मी ज्वारीची भाकरी केलेली आहे. ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ह्या भाजीबद्दल आणि आमच्या व्हिडिओबद्दल सर्वांना माहिती पडेल. नक्की करून पहा आणि खूप टेस्टी असते आणि ही हेल्दी भाजी असते. तर गुगल सर्च करून तुम्ही पाहू शकता. मोगरी किंवा याला सोगरी पण बोलतात. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय फॅमिली.